राज्यपालांना एक विशिष्ट अधिकार दिलेले आहेत आणि राज्यपाल ही अशी व्यक्ती असते, जरी ती राजकीय पक्षाची पूर्वी असली तरी गेल्या 50 वर्षात आपण भारतातला हे बघितलं तर कुणीतरी राजकारणातनं थोडासा निवृत्तीकडे गेलेला माणूस हा राज्यपाल म्हणून पाठवला जातो. या ज्या काही सुधारणा केलेल्या हां. आहेत याच्यामुळे विद्यापीठीय व्यवस्थेवरतीच घाला घातला जातोय असं तुम्हाला म्हणायचं? असं 100% घातलं जाते, कारण आता चाललेली व्यवस्था बदलण्याचं काही कारणच नव्हतं. हेच प्रकुलपती पद कर्नाटकमध्ये आहे, बाजूचं राज्य आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. माझं काय म्हणणं आणि तुम्हाला सांगतो सर, आपल्याच महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागात आहे, कृषी विभागात आहे. तुम्हाला काय त्रास झाला? आत्ताच्या कायद्यामध्ये सुद्धा पुरेसे अधिकार व्हेर इज नेसेसरी दे कॅन इंटरफिअर ते अधिकार असे राज्यपाल अधिकार आहेत. त्याच्यासाठी यांनी कुलपती होण्याची काय गरज आहे? परत असं माझा सवाल आहे. अधिकार कुलपतींनाच आहेत परत. नाही, शासन करू शकतं शासन आणि चौकशी. ते पत्र माननीय उदय सामंत साहेबांनी कुलपतींनाच दिलं. ठीक आहे, पण चौकशी मग ती कुलपतींच्या यामध्ये- अध्यक्षतेखालीच यामध्ये होती. काय आहे, अहो, सर? कुलपतींचे अधिकार माननीय राज्यपाल महोदयांचे कुठंच कमी झालेले नाही. शेवटी विद्यापीठांना असं वाटत असेल आता की दुसरं मी आम्हाला तुम्हाला स्वायत्तता सांगतो. हवी नाही, अधिकार कुठे कमी जनतेचे झाले? पैसे असतात. हां. साहेब, उदय विद्यापीठाची 600 कोटीची एफडी 300 कोटीवर आली आहे. मागच्या 3 वर्षामध्ये तुम्ही 300 चौकशी करू कोटीची शकता. एफडी. फायनान्स ऑफिसर बघा, यात मी असं सांगू आमच्या इच्छितो, मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये जे सांगितलं सिनेट मेंबरनी गेले- की 300 कोटी आमच्याकडनं एफडीचे खर्च झालेत. कुठे गेले? जनतेचे प्रश्न पैसे येते, पब्लिकचा फंड आहे. राज्य शासनाने नाही विचारायचं तर कुणी विचारा विचारायचं? ना, त्याला आक्षेप नाही आहे. राज्य शासन आत्ताच्या कायद्यात सुद्धा सर. विचारू शकतं. नमस्कार. सरकारनामा फोकसमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. 2016चा विद्यापीठ कायदा जो आधीपासून चर्चेत होता, त्याच्यामध्ये 2 दिवसापूर्वीचं विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्या कायद्यात काही बदल करण्यात आले. जे बदल झाले त्याबद्दल राज्यभरामध्ये राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडं पाहुणे आलेत. मी त्यांची सुरुवातीला ओळख करून देतो. AP कुलकर्णी, जे पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य आहेत, प्राध्यापक संघटनेचे पदाधिकारी राहिलेले आहेत. दुसरे आहेत अमित पाटील, हे विद्यमान सिनेट सदस्य आहेत, नाशिकचे आहेत. आणि किरण साळी, हे विद्यार्थी चळवळीत गेली 10 वर्ष काम करत आहेत. मला असं वाटतं की विद्यापीठ कायद्यानं इतकी चर्चा जी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये दोन्ही बाजू आहेत. सांगितलं जातं की याचं राजकीय विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्तुळाचं राजकीयकरण होतं आहे आणि त्याच्यासाठी हा कायदा केला आहे, त्याच्यात बदल केला आहे, याच्यामध्ये राजकीय उद्देश आहेत, असे आरोप विशेषतः भारतीय जनता पक्षाकडनं होत आहेत. तर मला असं वाटतं की मी पहिला प्रश्न AP कुलकर्णी सरांना विचारेन की खरोखर या विद्यापीठ कायद्यामुळं नेमकं राजकीय परिणाम काय होतील किंवा खरंच राजकीकरण विद्यापीठांचं होतं आहे असं खरंच वस्तुस्थिती आहे का, होईल का? याचं कारण असं आहे की आपण जर बघितलं तर 1974 सालचा एक विद्यापीठ कायदा होता. 1994 साली विद्यापीठ कायदा 20 वर्षांनी बदलला. त्यानंतर 22 वर्षांनी 2016ला कायदा बदलला. या सर्व कायद्यांमध्ये विद्यापीठाची अधिसभा, विद्यापीठाची विद्वत सभा किंवा विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद, मॅनेजमेंट काउन्सिल, या सगळ्याची जे प्रोव्हिजन्स आहेत त्याला फार कुठे कोणी धक्का लावलेला नाही. ते आहे तसंच आहे, कॅरी ऑन झालेलं आहे, कॅरी फॉरवर्ड झालेलं आहे. आणि सगळीकडे या तिन्ही कायद्यांमध्ये म्हणजे आता 74 पासून आजपर्यंतचा विचार केला तर मोर दॅन 45 इयर्स राज्यपालांना एक विशिष्ट अधिकार दिलेले आहेत. आणि राज्यपाल ही अशी व्यक्ती असते, जरी ती राजकीय पक्षाची पूर्वी असली तरी गेल्या 50 वर्षात आपण भारतातला हे बघितलं तर कुणीतरी राजकारणातनं थोडासा निवृत्तीकडे गेलेला माणूस हा राज्यपाल म्हणून पाठवला जातो किंवा आणि त्यावेळेला अशी अपेक्षा असते की तो कुठल्याही पक्षाशी संबंधित नसतो. पूर्वीचं त्याचं पक्षीय बॅकग्राऊंड आहे आणि त्यामुळे तो एक निपक्ष असा एक व्यक्ती आहे आणि जी शासनामध्ये दैनंदिन कुठे कामकाजात नसते आणि त्यामुळे त्यांना कुलपती करण्यामध्ये हा जो काही तज्ज्ञांनी योजनापूर्वक 74 पासून ही जी प्रोव्हिजन केली आणि राज्यपालांना अधिकार दिले, याच्या पाठीमागे काही लॉजिक आहे. ते लॉजिक असं आहे की तो जरी राजकारणाची त्याची पार्श्वभूमी असली तरी तो आता अशा काही पदावर आहे, अशा काही उंचीवर आहे की त्याचं डायरेक्ट इंटरफिअरन्स विद्यापीठातही नसतो. ते कुलपती असतात आणि कुलपती काही रोज असा इंटरफिअरन्स करत नाहीत. त्यांना काही जरूर अधिकार कायद्याने दिलेले आहेत. ते एवढ्याचसाठी दिलेले आहेत की डायरेक्ट राजकीय मंत्र्याला अधिकार असू नयेत. मंत्र्यांना, कारण शिक्षण क्षेत्र हे थोडंसं स्वायत्त आपण मानलेलं आहे, स्वतंत्र मानलेलं आहे आणि त्यातल्या सगळ्या अपॉइंटमेंट्स या राज्यपालांच्या आदेशाने होतात. जरूर ते सरकारशी सल्लामसलत करत असतील, परंतु प्रिऑरिटिव्ह राईट हा राज्यपालांचा असतो, म्हणून त्यांना कुलपती म्हटलेलं आहे. आणि आता गेल्या 50 वर्षामध्ये असं काही आपल्याला दिसत नाही की कुलपतींनी काही फार केलेलं आहे. त्यांच्या एकंदर अनुभव चांगला आहे आणि म्हणून 95ला भाजप शिवसेनेचं सरकार होतं, 94च्या कायद्यात त्यांनी कुठे बदल केला नाही. 74ला काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनीच हा मूळ कायदा आणलेला आहे, त्यांनीच राज्यपालांना एवढे अधिकार दिलेले आहेत.
94ला 95ला मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी ते सन्मान तसाच ठेवलेला आहे. आणि 2016 जेव्हा विद्यापीठ मुळात कायदा सर झाला, याच्यामध्ये राजकारण आणलं जातंय किंवा याचं शिक्षणाचं राजकीयकरण होतंय असं वाटतं का? हो, नक्की होतं. याचं कारण असं की जेव्हा आत्ता ज्या अमेंडमेंट्स आणल्या दोन, त्यातल्या सेक्शन 9 आणि सेक्शन 11 मधल्या अमेंडमेंट या जास्त घातक आहेत. सेक्शन 9 मध्ये त्यांनी प्रकुलपतीचे नवीन पद निर्माण केलं की ज्याच्यात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री प्रकुलपती असतील. मला असं वाटतं की त्याची आवश्यकता नाही. आणि त्यांनी जे रिझनिंग त्याचं दिलेलं आहे, ऐकलं की बा कुलपती त्यांना ते अधिक काही विद्यापीठाकडनं मागवता येईल, त्यांना काही माहिती घेता येईल. तर वास्तविक आत्ताच्या 2016च्या कायद्यामध्ये पुरेशी प्रोव्हिजन आहे. आजही शासनाला, मंत्र्यांना जर असं वाटलं की आपल्याला काही माहिती पाहिजे तर ते मागू शकतात. कुठलंही फायनान्शियल बर्डनचा जेव्हा विषय येतो तेव्हा सेक्शन आहे त्याच्यामध्ये ॲक्टमध्ये लिहिलेला की अशा वेळेला शासन ही माहिती मागू शकतं. त्यामुळे आजच्या कायद्यामध्ये सुद्धा जिथे कुठे आवश्यक असेल आणि हस्तक्षेप करायचा असेल मंत्र्यांना किंवा शासनाला तर ती प्रोव्हिजन आहे. आणि मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये शासनाचे 2-3 प्रतिनिधी असतात. डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन आहे, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन आहे, सेक्रेटरी आहेत. ही सगळी मंडळी मॅनेजमेंट काउन्सिलचे थोडक्यामध्ये या ज्या काही सुधारणा केलेल्या आहेत याच्यामुळे विद्यापीठीय व्यवस्थेवरतीच घाला घातला जातोय असं तुम्हाला म्हणायचं? असं 100% घातलं जाते. कारण आत्ता चाललेली व्यवस्था बदलण्याचं काही कारणच नव्हतं. आता डायरेक्ट जेव्हा मंत्रीच तिथे प्रकुलपती होईल तेव्हा नाही म्हटलं तरी त्याचा डायरेक्ट राजकीय पक्षाशी तो मी संबंधित असतो. अमित पाटलांना हाच प्रश्न विचारेन, विद्यापीठ व्यवस्थेवर खरंच घाला घातला जातोय का? पहिले तर मी तुमच्या माध्यमातून या महाराष्ट्र सरकारचं, खास करून मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे आणि या महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत साहेब यांचं खूप खूप आभार मानतो. सगळ्या तरुणांच्या वतीनं जे काही विद्यार्थ्यांच्या हिताकरता गरज असते, शिक्षण क्षेत्र असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, त्यामध्ये सुधारणा आणण्याची. जग बदलत चाललं आहे आणि त्याबरोबर आपण सुद्धा बदललं पाहिजे. 94चा कायदा असेल, त्याच्या आधीचा कायदा असेल, सगळं मान्य. परंतु पण मला गेल्या काही पाटील दिवसांमध्ये साहेब, जे काही- मला तुम्हाला असं विचारायचं की जग बदलत चाललंय, काळाप्रमाणे बदललं पाहिजे, शिक्षण व्यवस्था बदलत गेली पाहिजे, परंतु या कायद्यामध्ये राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांना प्रकुलपती करायचं कारण काय? म्हणजे नॉर्मली शिक्षण क्षेत्रातली जी प्रतिक्रिया आहे, शिक्षण तज्ज्ञांची जी प्रतिक्रिया आहे ती शिक्षण मंत्र्यांना कुलपती करण्याला त्यांचा आक्षेप आहे. तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? कसं आहे, मी यात क्लॅरिफिकेशन देऊ इच्छितो. तुम्ही जर नीट कायदा जर वाचला, त्यात जे अमेंडमेंट झाले त्यात असं म्हटलं आहे की इन द ॲब्सेन्स ऑफ चान्सलर जाऊच शकता, कुलपती प्रत्येक मिटिंगला जाऊ शकता. इन द ॲब्सेन्स ऑफ चान्सलर, प्रो चान्सलर म्हणजे जे मंत्री महोदय असतील ते ती मीटिंग प्रिसाईड करू शकतात, ते त्याचे अध्यक्ष असू शकतात. त्यामुळे राज्यपालांचे कोणतेही अधिकार कमी केलेले नाही आहेत. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण पूर्ण महाराष्ट्रावर बघतो, ग्राउंड लेवलला विद्यार्थ्यांबरोबर समाजात सगळीकडे मंत्री महोदय हे फिरत असतात आणि त्यांना ग्राउंड लेवलची इन्फॉर्मेशन येत असते. त्यामुळे जर समजा ते जर असतील, दुसरं मी सांगतो, आपल्याकडे कृषी विद्यापीठ आहे, तिथे प्रो चान्सलर हे पद आहे, सन्माननीय दादा भुसे साहेब कृषी मंत्री हे आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे, तिथे प्रो चान्सलर आहे. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे, तिथे असंच आहे. कर्नाटकमध्ये आहे. मग असं काही नाही की आपण काही नवीन केलं आहे. ज्या पद्धतीने काही विशिष्ट भाजपच्या नेत्यांकडनं गैरसमज आणि एक प्रोपोगंडा, एक नरेटिव्ह सेट करण्यात येतो, म्हणजे मूळ कायदा, त्यातला फायदा, विद्यार्थ्यांचं हित, हे सगळं बाजूला सोडून पण या बदलामुळं नेमका विद्यार्थ्याचा फायदा काय होणार जर सांगा? नाही, विद्यार्थ्यांचा फायदा असा होणार, तुम्हाला मी आज सांगतो, मी विद्यापीठात, पुणे विद्यापीठात सदस्य आहे, काम करतो. विद्यापीठात सिनेटच्या मीटिंगमध्ये कुलगुरूंना 2 किंवा 3 वेगवेगळ्या सदस्यांनी विचारलंय की तुम्ही कोणाच्या दबावाखाली काम करता का? आज विषय असा आहे की एखादी व्यक्ती ज्यांचं राज्यपाल किंवा राजभवनावर चांगले संबंध असतील ते लोक विद्यापीठ चालवतात, त्यांनी अड्डा करून ठेवलेला आहे, असे आरोप फक्त आम्ही नाही, विविध लोकांनी. पुणे विद्यापीठात असं तुम्हाला अनुभव सांगता येईल? पुणे विद्यापीठामध्ये तुम्हाला मी सांगतो, मागे ऑन रेकॉर्ड असेल की आमचे सन्माननीय सदस्य राजेश पांडे सर आहेत, यांच्यावरती लोकांनी नाव घेऊन विचारलं की तुम्हाला यांचं दडपण आहे का? इथपर्यंत विषय झालेले आहे. आणि 2 किंवा 3 लोक, राजकारण नाही म्हणता, राजेश पांडे सरांचं करिअर जर तुम्ही पाहिलं पॉलिटिकल, तर याला राजकारण नाही म्हणता येणार का? त्यामुळे विद्यापीठात राजकारण शिरेल असं नाही. राजकारण शिरून राजभवनाच्या माध्यमातून किंवा त्यांचं कोणाचे आशीर्वाद असतील त्या माध्यमातून ऑलरेडी काही नरेटिव्ह सेट केला गेलेला आहे. आणि विद्यार्थी हित बाजूला ठेवून
यांचे फक्त NSSचा आधार घेऊन बाकीच्या गोष्टी घेऊन यांचे इव्हेंट्सचं काम चालू आहे. पुणे विद्यापीठातला गेल्या 5 वर्षातला म्हणजे आत्ता जे विद्यमान कुलगुरू आहेत यांच्या 5 वर्षातला अनुभव आणि राज्यपालांचा गेल्या 2 वर्षातला अनुभव या आधारे या अनुभवातनं विद्यापीठ कायद्यात बदल केला आहे का? नाही, ह्या अनुभवात नाही. कसं एक लक्षात घ्या की कुठेतरी एक मर्यादा असते प्रत्येक गोष्टीची. एखादी गोष्ट बजेट म्हणजे बजेट आहे प्रेझेंट एकच माणूस करणार, काही गोष्टी एकच माणूस ठरवणार, समित्याही तेच ठरवणार. म्हणजे आम्ही सभागृहात बघतो की कुलगुरू किंवा रजिस्ट्रारांनी उत्तर द्यायच्या आधी कुठेही असेल तर हे लोक उठतात आणि हेच दोघं तिघं. ही चर्चा मी नाही करत, दिस इज अन ओपन सिक्रेट. तुम्ही कोणालाही विचार, कुलकर्णी सरांना सुद्धा माहिती असणार काय चालू आहे विद्यापीठात. अक्षरशः भ्रष्टाचाराचे ऑन रेकॉर्ड मी आरोप केलेले आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांना माहिती, म्हणून नंतर सगळे शांत बसले, त्याची चौकशी चालू. तर अशा पद्धतीत राजकारण शिरेल, मग असं होईल तसं होईल, हे बोलायला एक नरेटिव्ह सेट करायला ठीक आहे. परंतु जे काही परीक्षांचा गोंधळ झाला तेव्हा सुद्धा मी तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्या लोकांचं संशयास्पद वागणूक होती. नाशिकच्या उपकेंद्रासंदर्भात काहीही झालं की कुलगुरू असतील किंवा बाकीचे मंडळी असतील, हे म्हणजे शासनाची मदत घेऊ, शासनाकडे आपण जाऊया. आणि जेव्हा सन्माननीय मंत्री महोदयांनी, मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलं तर हे लोक टाळाटाळ करायचे आणि ती गोष्ट गोड बोलून कशी होणार नाही याचं ठामपणे, म्हणजे मी 4 वर्ष फक्त टाइमपास करण्यात आला. एकमेव शिक्षण मंत्री असतील आत्तापर्यंतचे जे प्रत्येक विद्यापीठात किमान 2दा गेले असतील, जनता दरबार घेतला असेल, सन्माननीय उदय सामंत साहेब समोर विद्यार्थ्याला विचारता लगेच, म्हणजे मंत्रालयातला पिऊन असेल ते सेक्रेटरी असेल आणि बरोबर त्यांच्यावर रजिस्ट्रार कुलगुरू बसलेले असतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना न्याय द्यायचं काम आहे. आणि हे जे अमेंडमेंट्स आले यात आत्ताचे काही कुलगुरू असतील, माजी कुलगुरू असतील, UGCचे काही मेंबर्स असतील, यांनी बराच अभ्यास केला आहे, 3000 सूचना घेतल्या आहेत. आता जर तुम्ही ठरवलं नावच ठेवायचं आणि त्या चष्म्यातनंच बघायचं. दुसरी गोष्ट मी सांगतो, अतिशय निंदनीय गोष्टी काल सुधीर मुनगंटीवार साहेबांनी जे काही चुकीचे शब्द किंवा LGBT कम्युनिटीबद्दल जे काही चुकीचं बोललेले आहेत, पहिली गोष्ट त्यांनी अभ्यास करा. केंद्र सरकारने 377ला विरोध केलेला नाही. सुप्रीम कोर्टाचे ते आदेश आहेत 2018 नंतर केंद्राच्या पण सगळ्या फॉर्म्समध्ये ऑप्शन असतं मेल फिमेल आहे. तर अशा प्रकारे एखाद्या समुदायाला आपण मुद्दाम म्हणजे एखादा पूर्ण बिल सोडून एखाद्या याच्यावरती जेणे सेन्सेशन होईल, जेणे फक्त डायव्हर्जन होईल, अशा प्रकारचं केलं, याचा मी पहिले निषेध करतो. मुनगंटीवार साहेबांनी पहिले त्यांनी जे काही झाडं लावले होते कोट्यावादी ते हरवलेले आहेत, ते पहिले शोधावे आणि मुद्द्यावर आपण विद्यापीठ कायद्यावरती बोलू. मला असं वाटतं की किरण साळींनी अनेक वर्ष विद्यार्थी संघटनेत काम केलेलं आहे. तर विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी, विद्यार्थी संघटनेचं नेतृत्व म्हणून या कायद्याकडे तुम्ही कसं बघता? सर, असं आहे की मी माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत साहेबांचं मी खरंच अभिनंदन करतो की काहीतरी बदल घडतो आहे. उदय सामंत साहेब मंत्री झाल्यापासून मंत्रालयात विद्यापीठ, जे मंत्री विद्यार्थ्यांशी संवाद सुरू झाला आहे, मंत्री पालकांशी संवाद सुरू झाला आहे आणि मंत्री कर्मचाऱ्यांशी सगळ्यांशी संवाद सुरू केलेला आहे त्यांनी. आणि ह्या बिलामध्ये अतिशय चांगले त्यांनी अमेंडमेंट केलेले आहेत की विद्यार्थ्यांना किंवा मराठी भाषेसाठी तर सगळ्यात चांगलं की मराठी भाषेच्या संशोधनासाठी तिथे एक समिती नेमावी, त्याचा एक प्रमुख नेमावा. आणि ज्या बाकीच्या राज्यांमध्ये आहेत, जिथं भाजप शासित राज्य आहेत, तिथं प्रकुलपती आहेच ना. उत्तर प्रदेशमध्ये आहेत, कर्नाटकमध्ये आहेत, मग काय बिघडलं या महाराष्ट्रात केलं तर? आणि हेच मंत्री जनतेचे प्रश्नांची उत्तरं द्यायला मंत्री. आज आपण लोकशाहीत राहतो, लोकांमधनं 4थ्यांदा निवडून आलेले ते आमदार आहेत, त्यांना नाही विचारणार प्रश्न तर कोणाला विचारणार लोक? आम्ही जी तुम्ही आत्ता असं सांगितलं की ती जी तुम्ही तरतूद सांगितली विद्यापीठ कायद्यातली की इन द ॲब्सेन्स ऑफ चान्सलर, तर याचा दुरुपयोग होईल असं वाटत नाही का तुम्हाला? कारण काय, उदाहरण देतो, पुणे विद्यापीठामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आले तर ते राज्यपालांच्या वतीनं बैठक घेणार का? नाही, जर कसं आहे, राज्यपाल जर नसतील आणि नॅचरली राज्यपाल प्रत्येक ठिकाणी असणारच मला नाही सांगतो, ना. सध्या तुम्ही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गेला किंवा तुम्ही अमरावतीला गेला, नागपूरला विद्यापीठात गेला, तर तिथं काय पण उलट चांगलंच होईल ना. तुम्ही आता बघा विद्यापीठ कसं चालू आहे सध्या. तुम्ही जर पुणे विद्यापीठात आपले गेले तर 2 किंवा 3 लोकांनी अड्डा केलेला आहे, म्हणजे कुलगुरू आणि रजिस्ट्रार यांचे सुद्धा. मला मगापासून न्याय द्यायचा आहे आपल्याला. नाही, मला काय वाटतं आपण कायद्यावर बोलू. कसं होतं, पुणे विद्यापीठातला एखादी विषय घेऊन बोलणं, ते लोक आज हजर नाही कोणी. मला असं वाटतं त्याच्यावर आरोप करणं
हे मला असं वाटतं एकांगी होईल, अन्यायाचं आहे. सर, मला असं आपण वाटतं फक्त म्हणूनच कायद्याच्या मगाशी- तरतुदी आणि त्याच्यावर बोलू. नाही, मी fact आणि सांगतोय. राजकारण आलं की कसं होतं हे आता लक्षात येतं की राजकीय मंडळी आली की ते राजकीय नाही, आरोप कसं सुरू आहे, करतात. आम्ही आणि जी मग याचा म्हणूनच- निषेध, सर, त्याचा निषेध. मला असं वाटतं म्हणूनच ते अपेक्षित नाही म्हणूनच आता. मी मगाशी असं विचारलं आपण होतं की कायद्याच्या पुणे provision वर बोललं विद्यापीठातला पाहिजे. अनुभव समोर हे ठेवून मला तुम्ही असं- कायद्यात बदल केलाय का, मी यासाठी हे विचारलं बोला. होतं. नाही, कसं आहे? टेक्निकल लँग्वेजमध्ये तुम्ही राज्यपाल नसताना जर शिक्षण मंत्री तिथं बसले तर निश्चितपणे दबाव येणारच ना त्या सर्व नाही, कसं आहे, अधिकाऱ्यांवर. राज्यपाल असो किंवा नसो, काय चालू आहे हे पूर्ण महाराष्ट्र बघतोय. म्हणजे अगदी तुम्ही लहान मुलाला जरी नाही, तो विचारलं लहान कशा मुलगा पद्धती- सर, तर त्याला म्हणजे वेगळ्या provisions आहेत ना आम्ही कायद्यामध्ये. करणार तर ठीक, पण मग एखादा जर कसं आहे, कोणीतरी कुठेतरी हा जो काही लोकांनी त्यांचं हुकुमशाही केलेली आहे ही थांबवली पाहिजे. शेवटी आपल्याला विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा आहे. तुम्हाला मी उपकेंद्राचा विषय सांगतो. 4 वर्ष झाले प्रत्येक सिनेटच्या मीटिंगमध्ये कुलगुरू आश्वासन देत आहे. एका याच्यात मला नाही, आश्वासन मला दिलं फक्त तुम्हाला अमोल, कमिटीत घेतो. एक सांगा, तुम्हाला मी की- सांगतो ती फाईल मी तर सांगतो, मी मागच्या वेळेस सभागृहात बोललो झारीतला शुक्राचार्य कोण, जर मुख्यमंत्री महोदय म्हणताय, जर शिक्षण मंत्री महोदय 2दा नाशिकला त्या जागेवरती येऊन गेले, कुलगुरू 2दा येऊन गेले, रजिस्ट्रार येऊन गेले, सगळं प्लॅनिंग होतं, सगळं होतं, परंतु तरी काम होत नाही. ह्या लाल फितीच्या कारभारामध्ये हे मुद्दामून हे सगळं अडवत आहे. कारण काय आहे तर यांच्याकडनं कुठून तरी काहीतरी कोणाच्या दबावात काम करत असतील. म्हणून मी बोललो झारीतला शुक्राचार्य कोण. आणि एक्झाम्सच्या वेळेस मी तुम्हाला सांगतो, खरं बोलतो, याचं राजकारण हा विषय वेगळा आहे, पण जे काही कोविडच्या काळामध्ये आम्ही पाहिलं, ह्या लोकांनी अक्षरशः एक भूमिका कर्नाटकमध्ये घ्यायची की परीक्षा रद्द करा. तीच संघटना ABVP सारखी महाराष्ट्रात म्हणते की परीक्षा घ्या, तीच गोव्यात वेगळं बोलते. अहो तुम्ही असं कसं, म्हणजे कोविड काय महाराष्ट्रातून कर्नाटकात आणि वेगळा होता असंच का? आहे, हाच प्रस्ताव हेच प्रकुलपती पद कर्नाटकमध्ये आहे, बाजूचं राज्य आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. माझं काय म्हणणं आणि तुम्हाला सांगतो सर, आपल्याच महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागात आहे, कृषी विभागात आहे. तुम्हाला काय त्रास झाला, ह्या संघटनांना त्रास का झाला की उदय सामंत साहेब बरं सगळ्यात ऍक्टिव्ह असलेले मंत्री, उच्च शिक्षण, माझं काय म्हणणं आहे, उच्च व तंत्र उदय शिक्षणाची सामंत जी हा विषय उंची, नाहीये. व व्यक्ती हा विषय नाही. मंत्र्यांना पद हा विषय बोलू. सर पद असं आहे मंत्री की आज हे आहेत, उद्या दुसरे माननीय येतील. राज्यपाल महोदयांचे कुठलेही अधिकार ह्या विधेयकामध्ये, मी पूर्ण विधेयक कमी वाचलंय, केलेत ना, केलेत. कुठलेही अधिकार कमी केलेले नाहीत. कुलगुरूंची निवड शेवटी माननीय राज्यपाल महोदयच करणार आहेत. पण कोण त्याच्यामध्ये करणार त्यांनी आहे? काय केलंय, दोन निवड समिती 5 नावं राज्यपालांना सुचवलं. मग आता राज्यपालांचे शासनाला पाठवणार. राज्यपालांचे अधिकार सीमित केलेत हे खरं आहे. नक्कीच. पूर्वी 5 लोकांची यादी माझ्या Direct माहितीप्रमाणे 5 राज्यपालांना लोकांची जाईल. यादी, ती आता आता 2ची आहे. पूर्ण आता अधिकार 5 राज्यपाल महोदयांना आहे. पण त्यांना तरी जाहीर शासनाचा करायचे. सर इंटरफेरन्स नव्हता. मला नेमका तुम्ही म्हटलं राज्यपालांचे अधिकार नेमके काय कमी केले जरा हे बघा, सांगता येईल? याच्यामध्ये सेक्शन 11 मध्ये त्यांनी व्हाईस चान्सलर अपॉइंटमेंटचं जे अमेंडमेंट केली ती अत्यंत चुकीची आहे. याचं कारण असं आहे की गेले 50 वर्षी जी पद्धत चालू आहे की रिटायर्ड जज, हायकोर्ट जज किंवा सुप्रीम कोर्ट जज त्या कमिटीचा अध्यक्ष असतो. शासनाचा एक प्रतिनिधी त्यात असतो, सेक्रेटरी ऑफ हायर एज्युकेशन किंवा कोणी एक IAS दर्जाचा प्रिन्सिपल ऑफिस सेक्रेटरीचा मेंबर असतो. आणि एक विद्यापीठ आणि अकॅडमिक काउन्सिल आणि मॅनेजमेंट काउन्सिल म्हणून एक नॅशनल रिफ्यूटचे जे इन्स्टिट्यूट आहेत त्याचा एक डायरेक्टर नेमतात. अशी तिघांची कमिटी असते. हे जाहिरात देतात, इंटरव्ह्यूज घेतात आणि ते 5 नावं प्रेफरन्सनी नाही, 5 मला एक नावं प्रश्न सिलेक्ट करून आहे. राज्यपालांना पाठवतात. राज्यपाल त्या 5 लोकांशी इंटरॅक्शन करून एक नाव फायनल करतात. आता यांनी याच्यात काय अमेंडमेंट केली की 5 नावं ती शासनाला सबमिट करणार ही समिती, आणि शासन त्यातली 2 नावं राज्यपालांना पाठवणार आणि त्यातलं एक नाव राज्यपालांनी घ्यायचं. म्हणजे राज्यपालांचा अधिकार मर्यादित निश्चितपणे झाले. अधिकार गरज काही राज्यपालांचे असते कमी याची? कमी झालेलेच आहेत. हा. मला अमित पाटलांना प्रश्न असा विचारायचा आहे की आत्ता हे जे मेजर 3-4 बदल या दुरुस्तीमध्ये आहेत, हो, परवा केलेल्या दुरुस्तीमध्ये मेजर 3-4 बदल आहेत, याच्यामध्ये फक्त राज्य सरकारनं आपल्याकडं अधिकाराचं केंद्रीकरण केलेलं आहे. 100% केलेलं आहे. याच्यामध्ये ज्यांच्यासाठी ही विद्यापीठ आहेत, ज्यांच्यासाठी महाविद्यालय आहेत, ही परीक्षा व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये इतकी प्रचंड अनास्था, इतका गोंधळ आहे, ते सुधारण्यासाठी मात्र काही झालेलं नाही. फक्त अधिकार घेतलेले आहेत आपल्याकडं. तर तुम्ही प्रत्यक्ष विद्यापीठात काम केलेलं आहे. आपल्या पुणे विद्यापीठाची परीक्षेची काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. तर त्या दृष्टीनं सरकारनं काहीच केलेलं नाही. याबद्दल बोला. याबद्दल तुमच्या आरोपांना मी एक सांगू शकतो की आत्ताच्या कायद्याने तुम्ही जे म्हणला ना, भ्रष्टाचार विद्यापीठांमध्ये होतो किंवा परीक्षांमध्ये गोंधळ होतो, तर आजच्या कायद्यामध्ये याची चौकशी करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. राज्य सरकार आता त्यांनी परवा विधानसभेत सांगितलं की औरंगाबादमध्ये जे काही गडबड झाली ते आम्ही कुलगुरूंची चौकशी करणार आहोत. त्यांनी समिती नेमलेलीच आहे, चौकशी चालूच आहे. म्हणजे आत्ताच्या कायद्यामध्ये सुद्धा पुरेसे अधिकार, व्हेर इज नेसेसरी दे कॅन इंटरफिअर, ते अधिकार असे राज्यपाल अधिकार आहेत. त्याच्यासाठी यांनी कुलपतींनाच होण्याची काय गरज आहे? परत असं माझा सवाल आहे. अधिकार कुलपतींनाच आहेत परत. नाही, शासन करू शकतं शासन आणि चौकशी. ते पत्र माननीय उदय सामंत साहेबांनी कुलपतींनाच दिलं. ठीक आहे, पण चौकशी मग ती कुलपतींच्या यामध्ये- अध्यक्षतेखालीच यामध्ये होते. काय आहे? अहो,
कुलपतींचे अधिकार माननीय राज्यपाल महोदयांचे कुठंच कमी झालेले नाहीत. 100% एक आहे की सर, असं बघा असेल. शेवटी विद्यापीठांना असं वाटत असेल आता की दुसरं मी आम्हाला तुम्हाला स्वायत्तता सांगतो. हवी नाही, अधिकार कुठे कमी जनतेचे झाले? पैसे असतात. हां. साहेब पुणे विद्यापीठाची 600 कोटीची एफडी 300 कोटीवर आली आहे. मागच्या 3 वर्षामध्ये तुम्ही 300 चौकशी करू कोटीची शकता. एफडी फायनान्स ऑफिसर बघा, यात मी असं सांगू आमच्या इच्छितो मॅनेजमेंट की काउन्सिल जे मध्ये काही सांगितलं सिनेट मेंबरनी गेले- की 300 कोटी आमच्याकडनं एफडीचे खर्च झालेत. कुठे गेले? जनतेचे प्रश्न पैसे येते नाही, पब्लिकचा फंड आहे. नाही, राज्य शासनाने नाही विचारायचं तर कुणी विचारा विचारायचं? ना, त्याला आक्षेप नाहीये. राज्य शासन आत्ताच्या कायद्यात सुद्धा सर, विचारू शकतं. पुणे- माझं तेच पुणे म्हणणं आहे. विद्यापीठाचा विषय आजही काढला नाही, म्हणून provision आजही आहे. असं दिलं तर काय फरक पडतो नाही, आपल्याला? आजही पुणे provision आहे. पुणे त्यासाठी पुणे पुढं विद्यापीठाचा कुलपती. विषय पुणे विद्यापीठाचा विषय तुम्ही काढला म्हणून सांगतो. पुणे विद्यापीठाला गेली 6 महिने वित्त अधिकारीच नाहीये. हो. तर मूळ माझा जो नाही, प्रश्न आता- आहे हा, पाटील साहेब, तर मूळ मीच माझा काय प्रश्न तुम्ही असा आहे आता की सिनेटमध्ये म्हणा, लवकर विद्यार्थ्यांसाठी अधिकारी नेमा, जाहिरात द्या. ज्यांच्यासाठी हे विद्यापीठ आहे हां. ज्यांच्यासाठी विद्यापीठ आहे त्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं काही करताना दिसत नाहीये. फक्त अधिकारांमध्ये बदल केले आहेत आणि स्वतःकडे नाही, घेतले. दुसरं हे अजून असं- दोन असं section तुम्हाला- आहेत. नाही, नाही, मी तुम्हाला एक सांगू Section इच्छितो. एक 28 मिनिट मी आणि एक 30 मिनिट मध्ये- कुलकर्णी सर मी हां. पहिले क्लिअर करतो. तुम्ही जे म्हटलं की व्हाईस चान्सलर कशा पद्धतीने निवडले जायचे आधी आणि ते खूप व्हायचं. मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो त्यात पारदर्शकपणा आहे का हो? आज व्हाईस चान्सलर सगळ्या विद्यापीठांचे तुम्ही बघा, त्यांची भूमिका बघा. तुम्ही गेले 3, 4, 5 वर्षातले जे जे कोणी कुलगुरू असतील एकाच विचारांचे त्यांचं नेमले एकाच आहेत विचारसरणीतले आणि त्यांच्या भूमिका कशा होत्या गुणवत्ता तुम्ही बघा. लावलं होतं. परीक्षांच्या काळामध्ये मग विद्यार्थ्यांचं हित नाही, परीक्षांच्या काळामध्ये असंख्य विद्यार्थ्यांना त्रास होईल अशी भूमिका संभ्रम अवस्था मागच्या कुलगुरूंना नाही, मी पण सिनेटमध्ये यात बोललो शासन आजही होतो करू की शकतं ना तुमचं हे हस्तक्षेप. काम नव्हतं का? मुख्यमंत्री महोदय जेव्हा आपल्याकडे प्रॉब्लेम पॅन्डेमिक चालू असतो तेव्हा मुख्यमंत्री महोदय एक घोषणा करता आणि नंतर कुलगुरू वेगळी इंटरव्ह्यू देता. मी भर सभागृहात बोललो होतो, म्हटलं अत्यंत चुकीचं आहे. लाखो विद्यार्थ्यांची दिशाभूल करायचं काम आपण करतो आहे. पॅन्डेमिक चालू आहे. कुलगुरूंनी त्यांचे शब्द मागे घेतले होते. का ते मुद्दामून असं करत? मी म्हटलं तुम्ही ही गोष्ट चर्चा करू शकत होते, तुम्ही ही गोष्ट डिस्कशन करू. तर मग हे असं नवीन नाहीये की नाही, आम्ही आधीचे जे कुलगुरू आम्ही कसे पाटील जे ऐका ना, निवडले मला ना, स्पेसिफिक ते एका विद्यापीठाबद्दल समिती बोलायचं नेमते. नाहीये. मला हां? तुम्हाला ते मी तुम्हाला असं बऱ्याच विचारलं ठिकाणी मी चालू तुम्हाला असं विचारलं होतं की ज्यांच्यासाठी हे विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये त्या मुलांना येणाऱ्या अडचणींमध्ये काही सोडवणूक होईल अशा काही उपाययोजना नाही नाही, आहेत. आहे याच्यामध्ये ना. फक्त अधिकारांमध्ये बदल केलाय, अधिकार केंद्रित केलेले आहेत. नाही, असं तुम्ही- दिसताना तुम्हाला असं मी आज दिसतं. सांगतो. आता यात आहे ना सेक्शन मराठी 28 आणि भाषेचं- अमितजी 28 आणि 30 मध्ये सिनेट आणि मॅनेजमेंट काउन्सिलच्या अपॉइंटमेंट्स आहेत. आता तुमची जी अपॉइंटमेंट झाली ती राज्यपालांनीच केलेली आहे. बरं, हो. आता राज्यपाल अपॉइंटमेंट करताना 16च्या कायद्यात अशी प्रोव्हिजन आहे की जे 10 नेमायचे आहेत त्यातले शिक्षण क्षेत्राशी संबंधित, सोशल वर्कशी संबंधित, कल्चरलशी संबंधित, ॲग्रिकल्चरशी. आता पोपटराव पवारांसारखा माणूस पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर आहे, अमित पाटील आहेत, कोणी इंडस्ट्रीजमधले आहेत, कोणी कशात, अशी माणसं नेमलेली आहेत. राजीव साबळेसारखे माजी पत्रकार त्याच्यावर आहेत. असे लोक नेमलेले आहेत. याच्यामध्ये कुठे राजकारण आलं? आता हे जर का तुम्ही अधिकार शासनाला लिहिले तर शासन काय करेल की युवक चळवळीतले कार्यकर्ते मग याद्या हे पाठवणार दिशाभूल करायचं आणि काम मग मी युवक सांगतो. चळवळी किंवा सरांनी शासनाचे राजकीय सोयीस्कररित्या दबाव येणार त्याच्यावर. सोयीस्कररित्या सरांनी काय नावं सांगितलं तुम्हाला मी सांगतो. राज्यपाल नियुक्त जे मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर्स मुंबई विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ जे नेमलेले आहेत ना ते मालक झालेले आहेत. संस्था नाही, चालक असं नाही. जशा ज्या आता हे कसं पद्धतीने आहे माहिती आहे का? नाही, नाही, ही Management fact आहे. Council I am 21 telling जणांची you हो. facts. नाही, नाही, एक पण माणूस एकच कसा माणूस मालक चालवतोय ना. नाही, इथे मग बाकीचे भर काय सभागृहात जर करतात? म्हटलं जातं हे किंवा आता तुमच्या म्हणजे- मुंबई विद्यापीठाचे पण जे मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर आहे हो. जे राज्यपाल नियुक्त आहे, अहो हे लोक बजेट प्रेझेंट करतात, हेच लोक सगळे टेंडरिंगला बसतात, हेच लोक मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये जे 2 प्राचार्यांचे प्रतिनिधी निवडून येतात, नाही, 2 सगळं मान्य आहे, प्राध्यापकांचे पण निवडून इथे येतात. राजकारण नाही. हे सिनेट मधले तुम्ही निवडून असं आलेले लोक आहेत दोघंही मॅनेजमेंट भारतीय जनता काउन्सिलवर. पक्षाचे तसं ते मांडू 20 शकतात. मला काय म्हणायचं आहे, वर्षापासून पदाधिकारी आहेत. मला असं मग म्हणायचं इथे आहे, राजकारण नाही का? अमित पाटील नाही, मला असं नाही, म्हणायचं कसं आहे की आहे, विद्यापीठ हा राजकारणाचा अड्डा अड्डा केला होता कामा जातोय. नये. यांच्याकडनं गेल्या 5 वर्षात असा तुमचा आरोप आहे, नाही, बरोबर? आरोप नाही, ते वस्तुस्थिती आहे. ठीक आहे. पण त्यात आरोप काय त्यांच्यावरती करायचा? त्यांच्यावरती आरोप करताना विद्यापीठ पुन्हा राजकारणाचं केंद्र होईल अशीच amendment तुमच्याकडे नाही, नाही, झाली कसं आहे. आहे बघा, कसं आहे की आता कोणीतरी तरी विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा होता, बरोबर. काही लोकांचा इंटरेस्ट काय नाही, असतो? पण फक्त ते कायद्यात tender काहीच नाहीये ना. आणि लोकांचं हे याचा बघा, कुठेच कायद्यात कायद्यात उल्लेख मराठी नाहीये. मराठी तुम्ही जे भाषेचं आणि म्हणताय, मराठी हा साहित्याचं कुठलाही वाढण्याकरता हा ते चांगला आहे. स्पेशल शिक्षण प्रोव्हिजन 60 केलेले जो आहे ना त्याचं आम्ही त्यामुळे- स्वागत करतो. हां, त्यामुळे की अशा मराठी बऱ्याचशा गोष्टी भाषेबद्दल आहेत. यांनी चांगली भूमिका सर, एक घेतलेली गोष्ट आहे लक्षात आली प्रिझर्वेशनची. पाहिजे की आमचं हा ऑब्जेक्शन अहवाल 4 सर- सेक्शनला सर, आहे. ठीक आहे. बाकी हा तुमचे अहवाल 2 कोणी- सेक्शन चांगले आहेत. या समितीचे अध्यक्ष कोण होते? कुठले? हे सुखदेव थोरात होते. सुखदेव थोरात युजीसीचे माजी अध्यक्ष. पण ऐकून घ्या सर. आता हे ह्याच्यामध्ये म्हणतात पुणे तसंच आहे. विद्यापीठाच्याही लॉ ऑफिसर होत्या, सय्यद मॅडम होत्या, प्रत्येक भागातले न्यायाधीश होते, एक वकील होते, माजी कुलगुरू होते. ह्यांनी 3000 लोकांचे प्रश्न घेतले, 1400 सूचना आल्या. ह्याच्यानंतर हा पण अहवाल अशा शासनाकडे कुणी आला. सूचना केली तुम्ही नाही. असं नाही, सांगताय. आहे. माझ्या माहितीप्रमाणे की हे 1492 अधिकार सूचना यांना द्या आहेत, अशी सर. सूचना कोणी केलेली नाही. 1400
तुम्हीच वाचा 1452 सूचना प्राप्त झालेल्या मान्य आहे ना. आहेत आणि ह्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट ब्लेम करताय राजकारणावरती. हा अहवाल त्यांनी हे विधिमंडळात ठेवला. मंत्री आणि महोदयांनी तुम्ही फेटाळलं भाजपचे पाहिजे. नाही, मी का- प्रतिनिधी, हां. तुम्ही असं डायरेक्ट त्याचा आरोप करताय की महाविकास आघाडी हे राजकारण करते. अहो राजकारणच आहे बघा. नाही, माझं म्हणणं शरद आहे, हे पवार कर्नाटकमध्ये जाऊन मुख्यमंत्री विरोध असताना करणार का? 74चा कायदा सर, आपण कर्नाटकमध्ये जाऊन विरोध करणार त्यांनी का? हे आपण कर्नाटकमध्ये जाऊन विरोध करणार का? शरद पवार साहेबांनी बदल ही मला असं वाटतं- निसर्गाची मला काय मला असं वाटतं वाटतं, चांगल्या सर, गोष्टी घ्या ना. अभिजित, कर्नाटकातली वाईट किरण, कशाला मला असं घेता? वाटतं की या विषयावरती आपण शरद अगदी पवार तासभर साहेब चर्चा केली मुख्यमंत्री तरी असताना सुद्धा त्यांनी ती ही सीमा अपुरी पाळली. ठरेल. तुमच्या विषय- मनोरदोषींनी पाळली. विषय खूप हो, मोठा मग आहे. आता का तोडताय तुम्ही? सर नाही, आपण कर्नाटकमध्ये जाऊन विरोध करणार का? अहो जिथे जे का आहे ते नाही? बोला. कर्नाटकमध्ये ABVP का नाही विरोध सर, करणार? एक मिनिट, कायदा- एक मिनिट. आपण मला असं वाटतं- महाराष्ट्राने चांगलं उदाहरण सर, घालून दिले ते जगात नेलं पाहिजे. मी मला- फक्त एक मला- बोलतो. मला- चुकीचं कॉपी नका करू. चांगल्याची माझी कॉपी करा. एक दोन मला- सेकंद बोलू द्या मला फक्त सर. मला- उमेश सर, मी फक्त एक ऐका ना, सांग गेल्या ऐका. 5 वर्षामध्ये मागील शिक्षण मंत्र्यांनी जो काही उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये जो काही पूर्ण गोंधळ घातलेला आहे त्याला जर आपल्याला सगळं आवरावं नाही, लागेल आता तर कसं उदय हे सामंत राजकीय साहेबांनी- चर्चा आहे. राजकीय नाहीये राजकीय सर. करू नये. सर, ते म्हणून आपण त्यांना त्यांच्या कायद्यावर पक्षाने आणि त्यांचं careerच हे amendment वर केलं. बोलावं. जर ते त्यांचं कसं काम चांगलं असलं तो असतं मंत्री तर चांगला का बाकीच्यांनी हा हे मंत्री केलं. चांगला ही चर्चा नाही, विषय शेवटी नाही आज मंत्री- आपला. मंत्री या बांधले. विषयावर असं नाही, विद्यापीठ सगळ्या कायदा- मंत्र्यांवर आरोप आहेत. सर, असं काही सर, नाही. हां. विद्यापीठ कायदा त्याचे होणारे हां, परिणाम मग मला काय वाटतं की याच्यावरती आपण आपल्याला ती एक चर्चा तासभर- बोलावी. तासभर जरी बोललं तरी ती कमी पडेल. कमी पडेल. मला असं वाटतं की तुम्ही तिघही इथं आलात. सांगण्यासारखा मुद्दा नसला की राजकारण काढायचं असं होतं ते. तुम्ही तिघही इथं आलात, खूप चांगली चर्चा केली, दोन्ही बाजू समजावून सांगायचा प्रयत्न केला. आपण सर्वजण इथं आलात, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.